दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी हे मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। का केलं, कुणी केलं, कसं केलं हे सगळं बोलून काही उपयोग आहे का? उपयोग काय ना माहितीये, पण जे काही चालला ते असंच चालू ठेवायचा हा? आणि जावई बापू, तुम्ही त्या निशाला कबूल कशाला केलात की सगळी भरपाई करून देताय म्हणून? हा, तुमका विचारून तिने दागिन्याने पैसे दिले होते? आई वडिलांना विचारून काही करायची पद्धत राहिली आहे का घरात? मुलगा तो मुलगा, सुनेबद्दल काही बोलायचंच नाही. गौरीचं नाव घेतलं तिने, का खपवून घ्यायचं मी? अहो ते चुना लावला विकीनी आणि तो पळालो, त्यात गौरवचा काय चूक? तू माझीच आहे. त्या मुलाचा गौरीसाठी विचार केला होता, गोड बोलून फसून गेला. या उरलेल्या दोघांशी सुद्धा जास्ती घरोबा करायची गरज नाहीये. सगळे पोरं एकसारखेच असतात, चेहरे वेगळे, मेंटॅलिटी तीच. बस आता विषय बस. पैशांचं काय करायचं बघायचंय. या माझ्या 2 FDs आहेत, या मी मोडते आणि प्रॉव्हिडंट फंडातून लोनसाठी अप्लाय करते. नाही ते नको. गौरीच्या लग्नाला लागतील ते. निशाच्या मूर्खपणाची शिक्षा गौरीला नको, कळलं? तिचं जसं आपण ठरवलंय तसं ते वेळेत पार पाडायला हवं. हो, पण ते मान्य आहे मला, पण आता ते निशाचं सगळं काही गेलंय, ते परत द्यायला पाहिजे की नाही? मी काय म्हणते, देऊन टाकूया, म्हणजे घरातली कटकट तरी थांबेल. तो बाबा औषध नाही हेच खरा, कळला? तुम्ही जरी निशाचे सगळे पैसे व्याजासकट दिलेत ना, तरी तिची कटकट काही थांबूची नाही. हा, असू दे, पण मी जे बोललोय ते मी करणार. बघलंच ना सरे, तो बाबा औषध नाही म्हणता येते हेच. मी काही चुकीचं बोललो का? अगं आई, अगो तू कशाला बोलतेस? राहू दे, राहू दे. नेहमीच आहे. तुम्ही शांत व्हा ना. आणि ही यादी कसली केली आहे? विवाह संस्थेतून आल्या माहिती आहेत त्या. मधनं फोन करत असतो मी सगळ्यांनाच. एखादा मुलगा आवडला, गौरीचं लग्न उरकून टाक. निशाच्या पैशासाठी अडायला नकोय, सांगून ठेवतोय तुला. हो हो, आलं लक्षात माझ्या. बर, ते FDs बाजूला ठेव. एखादा नवीन कार्यक्रम घेईन म्हणतो मी. मागे एकदा 2दा विचारणा झाली होती मला, तेव्हा नकार दिला होता, पण आता करावं लागेल. मी पण 1-2 डबे जास्त करतले. हा, कशाला? धडधाकट आहे मी, खामक्या आहे. इतके दिवस सुनेने किंमत केली, आता तुम्ही करा. अहो माका तसा नव्हता म्हणायचा, पण मग कशाला कामं वाढवताय? मग उगाच जास्तीच्या कामाचं बोलायचं नाही. सरिता, नीट समजून सांगा ना. हो. हा, तो गॅस जरा स्वयंपाक करताना कमी ठेवत जा, म्हणजे आपोआप बचत होईल. एक जास्त बघा आई. चला येतो मी. हो, सावकाश. नची, आलास तू? कसं झालं इंटरव्ह्यू? ठीक. चहा घेणार आहेस? नाही, नको. नचिकेत, हे बघ, निशा जे काही बोलली ते सगळं विसरून जा रे. आम्ही पण काही मनात राग धरलेला नाहीये. म्हणजे परदेशी जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो खूप मोठा निर्णय होता तुझा. करिअरच्या या टप्प्यावर असा निर्णय घेणं सोपं नसतं.
पण त्यानंतर जे काय झालं, कोणी काही बोललं असेल, तू अपराधी वाटून घेऊ नकोस. हे बघ, नोकरी आज न उद्या मिळेल. हां, मी आहोत ना. माहिती आहे, पण आपण ज्या काही चुका केल्या असतात त्या आपल्या आपणच निस्तारायच्या असतात. निशाच्या वागण्यांना पोरगो खचलो अगो. हो ग, मधल्या मध्ये हाच भरडला जातोय. हॅलो, हां नमस्कार, मी सावंतबाई बोलते. हां, मला जरा सक्षमबद्दलच. हो हो हो, नाही नाही, मी थोडासा वेळ काढू शकते. नाही नाही, काही हरकत काहीच नाही आहे. मग हो हो चालेल, संध्याकाळी चालेल. हो, मग पाठवा तुम्ही त्याला. ठीक आहे, बरं, धन्यवाद. कोण गो? अगं, तो पवारांचा सक्षम, हां. त्याची शिकवणी घेईन म्हणते मी. अरे देवा, अगो तो एक नंबरचा वात्रट पोरगो, नको त्याची शिकवणी. नाही, बरोबर आहे, म्हणजे तो कुठल्याच ट्युशनला टिकत नाही, त्याचा जरा प्रॉब्लेम आहे. पण फी दुप्पट देणार आहेत, तर मी हो म्हणाले, घेईन त्याची शिकवणी. झाला, आधी घरातल्या कटकटी कमी, त्यात ही तुका नको असलेली शिकवणी घ्यावी लागता. अगो, जावई बापूंका कळला ना तर काय होत त्याला माहितीये. नाही नाही नाही, तेच तुला सांगायचंय मला, त्यांना कळू द्यायचं नाहीये. हे आलंय का लक्षात? अगो, गौरीला सुद्धा कळू द्यायचं नाहीये, कळलंय का तुला? कळला, सगळा कळला, कोणाक सांगूचा नाही. चिपरवतय मी, कळलं? देवळात जाऊन बसतय. तुमका जे काय करायचं ना ते करा. तसं नाही ग. ए आई, आई, शिव, दामले आणि सनची फाईल घेऊन या. May I come in, sir? या काम. सर फाईल. तुम्ही ही फाईल काल आणणार होतात. सॉरी सर. मागच्या बॉसचं विसरायचं. आता मी आलोय, जोशी. सो बी आलाय. जी सर. बसा. गौरी, इतकीच मुलगी आहे ना जी तुम्हाला अधूनमधून भेटायला येते ऑफिस में? ऑफिस? जी हाँ सर. सर सॉरी. आणि मग ती मुलगी कोण होती जी तुमची वाट बघत उभी होती? आपका इंतजार कर रही थी. सर वो मीतू गौरी जी की दोस्त हैं, उनके ऑफिस में ही काम करती हैं. तो बड़े छा गए हो यार मुंबई में आते से ही. हाँ, नहीं ऐसी बात नहीं है सर. नहीं, ये तो होनी चाहिए. क्यों? मीतू ऐक तरी माझं. काय ऐकू? का चिडलीस तू माझ्यावर? मी काय केलंय? पर मलाच विचार काय केलं. तो शिव सारखा गौरी गौरी का करतो? का तुम्ही बस स्टॉपवर एकत्र भेटता? का एकत्र येता? का म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, एकाच दिशेला ऑफिस आहे आमचं, आणि आम्ही घराजवळच्याच बस स्टॉपवर जाणार ना. आणि हे बघ, तसंही मी आज त्याच्या बरोबर आले नाही. मी माझी रिक्षाने आले एकटी आणि त्याच्याशी बोललेही नाही. अगं मग बोल ना त्याच्याशी, सांग ना त्याला तुला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. मी तू तुमचा सच्चा प्यार करती है. तू सांगितलंस ना तर पटेल त्याला. त्याचं प्रेम आहे ग माझ्यावर. त्याला असं वाटतं की तू त्याच्यात इंटरेस्टेड आहेस. तुझं मन तोडायला नको म्हणून तुझ्या मागे मागे येतो. हेच सांगायला की माझ्या आणि मी तुझ्या मध्ये येऊ नकोस. पण मी तुमच्या मध्ये येतच नाहीये आणि मला माझेच टेन्शन्स भरपूर आहेत आणि त्यात हे सगळं. मग सांगून टाक ना त्याला, म्हणजे तुझंही टेन्शन जाईल आणि माझंही. ठीक आहे, मी आज बोलेन त्याच्याशी. हा, जितकं टाळते त्याला तितकाच समोर येतोय तो शिव.
लहरों से डर के कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी। काय हो, काय झालं? काय नाही, शोची तयारी चालली आहे. अवघड विषय दिसतोय. विषय नाही, भाषा अवघड आहे, तिथं अडलंय. हिंदी शो आहे ना. अरे वा, चांगलंय की मग. हा, पैसे चांगले पण भाषा आहे ना प्रॉब्लेम आहे. त्याचं काय? अरे येते कुठे मला, कशी कुठून सुरुवात करू तेच कळत नाही मला. भाषा नवीन आहे म्हणजे अवघड आहे असं काही नसतं. मी सांगू का, तुम्ही सोपी सुरुवात अशी. मी बघतो. मला शुद्ध लेखन नीट पाहिजे. हा, अशुद्ध लिहायचं काय रे बाबा, नाही. कोण पाहिजे तुला? ट्युशनला आलोय. अरे हो हो, कोण आहे? ये समोर ये. अरे तू सक्षम का? सक्षम नाही, प्रिन्स म्हणतात मला, प्रिन्स. हो का, बर प्रिन्स. ये आतमध्ये ये. थांब थांब थांब. चपला बाहेर काढायच्या आणि आत ये. हा, काय रे, ही काय पद्धत आहे चपला ठेवायची? चाल नाही ठेव. शांत. प्रिन्स, चपला तिकडे नीट रांगेत काढून ठेवायच्या यांच्यासाठी. हा, तिकडे नीटच तर आहे. बरं, मग ये आत ये. नीट ठेव, जरा नीट ठेव. नीट ठेवलेत. असू दे. ये तुझं हिंदीचं पुस्तक काढ. हा, आज मला ड्रॉइंग करायचंय. नाही, तू इथे भाषा आणि गणित शिकायला आलायस. हा, पण मला भाषेत काय इंटरेस्ट नाही. हे काय गोपणात बोलतोस रे? बाई सांगतील तसं ऐकायचं, कळलं? मॅडम सांगतील तसं अभ्यास करायचा, समजलं? हो, शांतता. काय शांत काय? नवीन मुलगा, शिक्षकांशी बोलायची पद्धत आहे याची. याचं माझं कार्ट असतं ना, फोडून काढलं असतं मी. राहू दे. तो मस्तीखोर आहे म्हणजे त्याला शिकायचा अधिकार नाहीये का? हा, शिकवा. हा, सक्षम नाही. प्रिन्स, हिंदीचं पुस्तक काढ बघू. गौरी कशी नाही आली? ऑफिसला जाताना अस्वस्थ होतो. हा बाबा. कुठे आहेस तू? हो, निघालेच आहे मी, अर्धा तासात पोहोचेल. बरं ठीक. बाय. हम आप ही का इंतजार कर रहे थे, कुछ बात करनी है आपसे. आप भाग क्यों रही हैं हमसे? क्या हुआ है? सुबह भी रिक्शा पकड़ के चली गई आप. घर पे सब ठीक तो है? हो. तो बात क्यों नहीं कर रही हमसे? बात तो करो. कुछ गलती की है हमने, अनजाने में आपका दिल दुखाया है तो बताइए ना, हमें कैसे पता पड़ेगा? काही नाहीये. कुछ तो है, बताइए. काय चाललंय तुझं? मागे का लागलायस माझ्या? अरे वो बाईक. सकाळपासून प्रश्न विचारून नुसतं भंडाण सोडलंयस. नाहीयेत माझ्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तर. का झालं, काय झालंय, कसं चाललंय मला नाही माहिती. मला कळत नाही. नको ना असं समोर येऊस. मला नाही भेटायचं तुला, मला नाही बोलायचं तुझ्याशी. सकाळी जशी निघून गेले तसं दरवेळेस नाही करता येणार आहे मला. एकटं सोड मला. माझे आई बाबा आहेत माझी काळजी घ्यायला आणि ते खूप प्रेम करतात माझ्यावर. त्यांचा विचार करायचा आहे मला. माझ्या घरात जे काही चाललंय त्याचा विचार करायचा आहे मला. तुझा विचार नाही करायचा आहे मला. सकाळी तुला बस स्टॉपवर सोडून रिक्षाने एकटी निघून गेले त्याचं गिल्ट बाळगायचं नाहीये मला. बाबांनी तुझ्या तोंडावर दार बंद केले याचं वाईट नाही वाटून घ्यायचंय मला. मी तुझं नाव घेते त्याने अस्वस्थ नाही व्हायचंय मला. माझी वाट बघत का उभायस इथे? नकोय मला हे सगळं. मला आवडत नाहीये. घुसमटते मी, घुसमट होते माझी, अस्वस्थ होते. हे बघ, तू आमचा शेजारी आहेस. या पलीकडे आपलं काहीही नातं नाहीये. मला सगळ्याचा खूप त्रास होतोय. नको भेटूस मला आणि मला काही विचारू नकोस, मला काही सांगूही नकोस.
प्लीज माझ्यापासून दूर राहा. मला त्रास होतो या सगळ्याचा. ये क्या बोल के गई? शायद कुछ गहरी बात थी. अरे ट्रांसलेट तो करो जो बोला था. हमें कुछ पढ़ने नहीं पड़ा है. नहीं बताऊंगी, मुझे हिंदी नहीं आती. अरे हिंदी नहीं आती तो ठीक है, सीख लेंगे मराठी. हमें मराठी सीखनी पड़ेगी. नमस्कार श्रोताओ, सुप्रभात. रंगारंग में आप सभी का स्वागत है. जिंदगी के रंगों से सरोबार है हमारा ये कार्यक्रम रंगारंग, जिसमें खुशी के उजले रंग भी शुमार हैं और गम के हल्के फुल्के फब्बारों से जूझने उभरने के नुस्खे भी. मगर गमों की बात क्यों करें, पहले प्यार मोहब्बत की बात करते हैं. मोहब्बत के आज सूर्य काय पश्चिम में उगवला का नहीं, सूर्य पूरब से उगता है. जब टोमना मारना बंद करोगे ना, पश्चिम से उगवेगा. जावई बापू, तुम्ही हिंदी बाकी छान बोलता. हा, चाय घेऊन येते मी. चाय उकालते वक्त जरा गैस कम रखना. तो एकदाच बदलो. तुम क्या वो तुम क्या? हाँ? सासू के साथ हिंदी में झगड़ा करने का बहुत अवघड है, मालूम है? काय ग सरिता, दे टाळी. तुम्ही दोघं हिंदीतच बोलत जा. नको, या हिंदीची चिंदी करतात पार. तुम्ही काय मोठी शाल विणता हो हिंदीची? अहो शाल नाही पण गोधडीचे विणण्याचा प्रयत्न करतो का रे. शांतता शांतता. पुरे आई, तू चहा आणती आहेस ना? हाँ आंटी. महसूस किया जा सकता है, जिया जा मैं सकता बघता हूँ, है, तब तक देखता हूँ. बयां नहीं किया जा सकता. दुनिया साहब, में पेपर. प्यार से ज्यादा खूबसूरत ना. दूसरी कोई चीज उद्यापासून हिंदी पेपर डालना. ठीक है साहब. दूसरी जाओ. कोई चीज नहीं है और ये सब मानते हैं सब. हिंदी कार्यक्रम करायचं निश्चित केलेलं दिसतंय. फिर भी बघू. त्रासदी ये है कि न जाने क्यों प्यार के ही सबसे ज्यादा दुश्मन भी हैं ऐसी दुनिया, है ना? और मी बघते. इसीलिए ये एक ऐसा सवाल है जिसका जवाब किसी के पास नहीं, मगर कोण? आटा. हाँ, ये ठेव ऐसे ठेव. जवाब हाँ. इस दुनिया को और ज्यादा खूबसूरत बनाए. दुनिया से नफरत, रंजिश. आपल्याला एवढं पीठ लागतं महिन्याला? नाही हो. अगं काय आई, एवढं पीठ? अगो जरा स्वस्त मिळालं ना म्हणून घेऊन ठेवला. पण म्हणून एवढं? जी ये बिल हाँ दे. 239. हाँ देते. हाँ जन्नत की तरह. काय रे, 239 म्हणजे किती? माने आप हमें 300 रुपए देंगे, उसमें से काट के हम आपको 39 म्हणजे किती? अहो 39 म्हणजे 39. कळला? मी त्याची परीक्षा घेत होतो. हाँ घे बाबा. हाँ एवढं पण कळत नाही. सुट्टे. हाँ हाँ और जा क्या बाबा जा. मोहब्बत में. नची, हाँ. अरे ये रे जरा बाहेर. हॅलो. जरा हे पीठ आत नेऊन ठेवशील. आता नवी नोकरी मिळेपर्यंत हेच कामं करत राहा. हाय वहिनी, काय झालं? काय बघताय? वहिनी कमाल आहे, बोलायला पण नको. हाय. हाय. वाट बघत माने. वाट बगत माने अब बैठो प्लीज. तू इथे बस. नहीं ये नहीं, मैं उनको बोल रहा है. हाँ, वाट बगत माने वो राह देख रहा होगा. तुला कोणाची वाट बघायची आहे का? हा काय प्रश्न झाला? नाही, ऍक्च्युली मी शिवला सांगतोय. ते मगाचपासून मला काळजी, वाट बघायच्या, अस्वस्थ असं काय काय मराठीमध्ये विचारतोय. अय्यो शिव, ऍटलीस्ट मला एक वाक्य तर विचार ना. इथे अय्यो कसलाच अर्थ कळत नाही. पण मला सगळं कळलंय. काय अर्थ? व्हॉट? बस स्टॉपवर काळजी करत वाट बघत असलेलं मी तुला भेटायला. शिव अस्वस्थ आहे. हो ना शिव, तू माझ्यासाठी मराठी शिकतोयस, पण तू न सांगताच मला कळलं. पर आपने क्या बोला हमें समझ में नहीं आया. वेणु,
वेणु आप समझाओ ना प्लीज। मी समजावू का? चलेगा, शिव ये समझाएगा। ठीक है, आप समझा दो। क्या? मीतू तुझं नाव घेते, त्वाला अस्वस्थ, बस इतना ही। असं नाही रे, मी तुझं नाव मी घेतो तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटतं. असंच म्हणायचंय ना तुला? हाँ हाँ शायद। अरे आप कहाँ चले? मैं डब्बा देऊन येतो। अचानक ही? पहले बता के तो जाओ, हम क्या पूछ रहे हैं? अरे वेणु, ही सांगेल